नंदुरबारमधून एक महत्त्वाची बातमी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली, कारण सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये आता पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। काल एका शाळेतल्या कर्मचारीने तिला लायब्ररीमध्ये घेऊन गेला। लायब्ररीमध्ये घेऊन गेल्यानंतर तिने त्याचा मोबाईल दिला, तिला नेट ओपन करायला लावला। तिच्याकडे व्हिडिओ दाखवून माझी मुलगी पळाली, तिचा हात धरला, तिला सांगत होता की तू आता शाळेत सुटल्यानंतर मला कुठे भेटशील, काय भेटशील। ही घटना शाळेवाल्यांना कळली। शाळेवाल्यांनी त्याच्यावर काय हे केलं। आज सकाळी आम्ही इथे येऊन नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला आम्ही जेव्हा गुन्हा दाखल केला तेव्हा शाळेवाले त्यानंतर आले आणि ते सुद्धा त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत आहेत। माझी एकच मागणी आहे, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी। काल नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एक शाळामध्ये एक अल्पवयीन मुलगी बरोबर त्याच शाळेमध्ये काम करणाऱ्या एक इस्मानने सदर मुलीला त्यांचे आरोपीचे फोनमध्ये काही अश्लील व आक्षेपार्ह व्हिडिओ त्यांनी दाखवले होते। त्या अनुषंगाने मुलीचे परिवारचे लोक आज सकाळी 11:30 वाजता पोलीस स्टेशन येथे आले आणि त्यामध्ये पोलिसांनी लवकर त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेऊन तत्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला। पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 11(3), 12, 16, 17, 21 असे सेक्शन्सच्या अनुषंगाने सदर गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामधील आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।